न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। संदीप तात्या निमसे आणि निलेशजी पिंगळे या सर्व मान्यवरांनी या ट्रस्टी मंडळाने व्यासपीठावरती यावं आणि आपला सत्कार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारावा अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना आहे। भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आळेफाटा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। उपस्थित सर्वांच्या वतीनं कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन। आज या शिवजन्मभूमीमध्ये या असलेल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचं आपल्या या असलेल्या आळेफाटा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। नक्कीच साहेबांनी इथून मागे सुद्धा या असलेल्या जुन्नर तालुक्यावरती असलेलं प्रेम आणि आता सुद्धा त्यांची पुन्हा एकदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल असलेल्या संपूर्ण परिसराच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये नक्कीच आपल्या असलेल्या परिसरातील त्यांच्या माध्यमातून होणारी कामं ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि नक्कीच त्यांच्या असलेल्या पुढील वाटचाली। माझ्या बांधवांनो भगिनींनो, मी आपला आभारी आहे की मी चाललोय पुण्याला, पण आपण शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही इथे सगळे जमलात आणि मला शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काही घडामोडी झाल्यात हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आम्ही सगळेच मिळून जे आहे आपले आमदार आणि सर्व मिळून जे आहे निश्चितपणे जे आहे त्या आपल्या सगळ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे लहान कितीतरी गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत सोडवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करू आणि आपल्यातलं थोडंसं दुःख जे आहे कमी करण्यासाठी आम्ही सगळेजण एकजुटीनं जे आहे आपल्या सेवेमध्ये राहू। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण वेळ काढून 2 मिनिटं थांबलात त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन, आभार। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, भुजबळ साहेब तुम आगे